370च्या बिर्याणीवरून सुरू झालेला विनोद आता राष्ट्रीय वादात बदललाय। स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे सध्या सोशल मीडियावर प्रचंड टीकेचा सामना करत आहे। एका 370 रुपयाच्या बिर्याणीवरून सुरू झालेला विनोद आता राष्ट्रीय वादात बदललाय। स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे सध्या सोशल मीडियावर प्रचंड टीकेचा सामना करत आहेत। NCW ची नोटीस, सायबर पोलिसांची चौकशी आणि सार्वजनिक माफी यामुळे हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलंय। नेमकं घडलं काय पाहूया या रिपोर्टमधून। गुरुग्राम मधील एका स्टँड अप शो मध्ये क्राऊड इंटरॅक्शन सुरू असताना हिमांशू जांगरा नावाच्या व्यक्तीने त्याचा डेटिंगचा अनुभव सांगितला। त्याने दावा केला की एका डेटमध्ये त्याने एका मुलीसाठी 370 रुपयाची चिकन बिर्याणी खरेदी केली। त्यानंतर त्याने त्या खर्चाच्या बदल्यात शारीरिक संबंधाची अपेक्षा केल्याचं वक्तव्य केलं। या वक्तव्यावर प्रणित मोरे हसताना दिसले। याच व्हिडिओचा क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर संतापाची लाट उसळली। वाद वाढल्यानंतर हिमांशू जांगरा आणि प्रणित मोरे या दोघांनीही माफी मागितली। मात्र नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या माफीनाम्यात प्रणित मोरे यांनी आपली चूक मान्य केली आहे। मी त्याला त्याच क्षणी थांबवू शकलो असतो, तसं केलं नाही। मी त्याला व्यासपीठ दिलं आणि ती माझी मोठी चूक होती असं त्यांनी म्हटलं। या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने म्हणजेच NCW ने प्रणित मोरे आणि हिमांशू जांगरा या दोघांनाही समन्स बजावलं आहे। आयोगाच्या मते या प्रकरणातील वक्तव्ये महिलांविषयी चुकीचा संदेश देणारी आणि असमंतीच्या वर्तनाचं समर्थन करणारी वाटतात। दरम्यान या दावाचा परिणाम हिमांशू जांगरा यांच्या नोकरीवरही झाला असून त्यांच्या कंपनीने त्याची सेवा समाप्त केल्याची माहिती समोर आली आहे। याच काळात प्रणित मोरे यांच्या शो मधील आणखी एक व्हिडिओ चर्चेत आलाय। त्यामध्ये MBBS विद्यार्थीने वैद्यकीय शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या मृतदेहांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप झाला। त्यानंतर तिने ही माफी मागितली आहे। मुंबईतील KM रुग्णालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून 2 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे। मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी मनोरंजनाच्या नावाखाली अश्लीलता आणि महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही असं स्पष्ट केलंय। आता फक्त एका कॉमेडी शो पुरता मर्यादित राहिलेला नाही, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक जबाबदारी आणि मनोरंजनाच्या मर्यादा यावरील चर्चेचा विषय बनलाय। तुमच्या मते कॉमेडीला मर्यादा असाव्यात का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा। तोपर्यंत पाहत रहा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा।